की अनेक प्रकार तुम्हाला बघायला मिळते. सभापती महोदय, आपण वर्तमानपत्रामध्ये बघितलं की एक लिफ्टमध्ये बलून आणलं आणि ते हायड्रोजन झाल्यामुळे त्याचा ब्लास्ट झाला. उदाहरण, एक माझगावमध्ये 6 लोक इंजर्ड झालेले, 40 ठाण्यामध्ये 40 फ्लोअरवरून डायरेक्टली एक माणूस आला. दुनियाचा सोडा, CP ऑफिसमध्ये परवाचे 2 महिने अगोदर देखील लिफ्ट बंद पडलेली. सभापती महोदय, SOPs आहेत पण त्याची इम्प्लिमेंट करत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय पण आहे. आता आपण SRA मध्ये 40 माळेच्या लोकांना परवानगी दिली आहे रिहॅबची, आता 50 झालेले आहेत. ते मेंटेन होत नाही कारण सोसायट्या होत नाही, लिफ्ट होत नाही. आपण ट्रायपार्टी एग्रीमेंट करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. यामध्ये विकास सहकारवरतीही बंधनकारक आहे. माझी विनंती राहणार आहे सभापती महोदय की याबाबतीत एक सुस्पष्ट धोरण आणावं लागेल. 2017मध्ये जरी देखील हा SOP झाला पण याची तंतोतंत पालन होत नाही आहे. आणि उद्या हा एक बर्निंग इश्यू आपण तयार करणार आहोत आणि म्हणून एक धोरणात्मक विधायक आणत असताना तुम्ही ते करालच, परंतु आज लोकांचे जीव जात आहेत ना सभापती महोदय. म्हणून माझी सभापती महोदय आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की ह्याच्या सुस्पष्ट धोरण आपण आणलं पाहिजे. आणि ते धोरणामध्ये एक आपण जर करू शकलो की जे डेव्हलपर आहेत त्यांना तुम्ही जबाबदारी द्या ना, 15-15 वर्ष त्यांनी मेंटेन करायची, कारण सोसायट्या होत नाही. SRA मध्ये तर सरसकट तशीच परिस्थिती आहे. लाईट बिल ते भरत नाही, काय नाही, आणि मग डिझास्टर होतोय. म्हणून या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय पण इकडे आहेत. हा एक खूप मोठा, हा वाढणाऱ्या शहरीकरण आणि नागरीकरांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न होणार आहे सभापती महोदय, आणि म्हणून या बाबतीत सुस्पष्ट धोरण करणं गरजेचं आहे सभापती.